सध्या देशामध्ये कांद्याच्या मोठ्या प्रमाणावर लागवड या ठिकाणी होत आहे। फेब्रुवारी महिना उलटल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कांद्याची लागवड अजूनही सुरू आहे। येत्या काळामध्ये साधारणतः कांद्याची प्रचंड आवक या ठिकाणी वाढणार आहे। एकंदर देशाचा जर आपण विचार केला साधारणतः मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 70,000 हेक्टर या ठिकाणी कांद्याची लागवड वाढलेली आहे। देशामध्ये 58% कांद्याची आवक या ठिकाणी भविष्य काळामध्ये वाढणार आहे। या सर्व गोष्टीचा विचार करता निर्यात जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे आणि म्हणून केंद्र शासनाने जे काही निर्यात शुल्क त्या ठिकाणी लावलेले, निर्यात मूल्य लावले त्या ठिकाणी हटवावे, जास्तीत जास्त कांदा कशा पद्धतीने निर्यात होईल यासाठी पावलं उचलावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।